मोर्चातून मराठी माणसाची ताकद महाराष्ट्रद्रोहींना दाखवणार, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. हिंदी सक्तीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा पार पडतो आहे. सरकारनं जो अध्यादेश काढलेला आहे त्याची होळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या 5 जुलैला हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांचा एकत्रितपणे मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवन येथे शाखा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. या मोर्चातून मराठी माणसाची ताकद महाराष्ट्रद्रोहींना दाखवणार आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेली आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले, आज आम्ही मुंबईसह राज्यभर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची होळी करणार आहोत. जर पहिला अध्यादेश काढला होता तर दुसरा GR काढण्याची गरज काय होती, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. तसेच मोर्चातून मराठी माणसाची ताकद, मराठी मनं एकत्र दिसतील. मराठी माणूस आपली ताकद नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसेच त्यांच्या महाराष्ट्रातील हस्तकांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. मोदी, शहांनी सर्व स्तरावर आणीबाणी या महाराष्ट्रावर लादलेली आहे. मग ती भाषिक असो किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो, ती आणीबाणी आहे. पण या मोर्चातून मराठी माणसांची एकजूट दिसेल, असं सांगत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधलेला आहे. आज पहिला टप्पा आहे. हिंदी सक्ती जी महाराष्ट्रात लादली जाते शालेय शिक्षणात, त्या आंदोलनाचा आजचा पहिला आणि महत्वाचा टप्पा. आज आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सरकारनं जो अध्यादेश काढलेला आहे हिंदी सक्तीचा, त्याची होळी शिवसेना, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका स्तरावर या अध्यादेशाची होळी करण्यात येणार आहे. आणि यात फक्त शिवसैनिकच सामील नाही आहेत, तर आम्ही त्या त्या जिल्ह्यातली मराठी प्रेमी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केलं आहे. याचा मुंबईत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात, हे आंदोलन आज 3 वाजता आझाद मैदानावर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या अध्यादेशाच्या होळीचा जो एक सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे सरकार विरोधामध्ये, त्याला उपस्थित राहतील आणि हिंदी सक्तीच्या विरोधाची होळी साजरी करतील. त्यानंतर 5 तारखेला याच विषयावरती एक एकत्रित मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची सुद्धा तयारी जोरात सुरू आहे. आज मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना पक्ष प्रमुखांनी त्या तयारीसाठी सर्व शाखा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली. मराठी माणसाची शक्ती महाराष्ट्र द्वेष्टांना दिसावी आणि मराठी मन आणि मराठी मनगट हे कसं धगधगत आहे, पेटलेलं आहे या सक्तीविरोधात, हे आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रद्रोही हस्तकांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही अध्यादेश जाळू, उद्या विधानसभा आहे, अधिवेशन आहे. अधिवेशनात सुद्धा हा महत्वाचा मुद्दा विरोधी पक्षाकडून चर्चेला आणला जाईल. अर्थात लोकशाही मार्गाने चर्चा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं होऊ दिली तर हे सरकार लोकशाहीवादी नाही. या सरकारनं सर्व स्तरावर आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये लादलेली आहे. मग ती भाषिक आणीबाणी असेल, विरोधी पक्षांना दडपण्याची आणीबाणी असेल, अनेक बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात असेल, हे सगळे विषय उद्याच्या विधिमंडळात घेतले जातील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.